भाऊ बहिणीचं प्रेम एक मनाला भिडणारी गोष्ट. लहानशा गावात रवी आणि त्याची बहीण प्रिया राहत होती. दोघांचं नातं खूप खास होतं. आईवडिलांचा मृत्यू झाल्यानंतर रवीने प्रियाला आईवडिलांचं प्रेम देण्याचं वचन दिलं होतं. मित्रांनो, जर तुम्हाला आमची गोष्ट आवडत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गोष्टी आवडतात. आणि हो मित्रांनो, एक गोष्ट महत्त्वाची, ही कथा पूर्ण लक्षपूर्वक ऐका. रवी स्वतःच शिक्षण अर्धवट सोडून शेतात काम करू लागला, ज्यामुळे प्रियाचं शिक्षण चालू राहू शकलं. प्रिया शिक्षणात खूप हुशार होती आणि तिचं स्वप्न डॉक्टर बनण्याचं होतं. रवीने दिवसरात्र मेहनत करून पैसे वाचवले, जेणेकरून तो आपल्या बहिणीच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी मदत करू शकतो. पण अडचणी कमी नव्हत्या. कधी पैसे कमी पडायचे, कधी गावकऱ्यांच्या बोलण्या खाव्या लागायच्या. पण रवीने कधीही हार मानली नाही. एक दिवस प्रियाच्या मेडिकल कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे कमी पडले. रवीने आपली एकमेव जमीन गहाण ठेवली. प्रियाने हे ऐकलं आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने सांगितलं, दादा, हे सर्व माझ्यासाठी करू नकोस. मी दुसरा मार्ग शोधीन. रवीने हसत हसत उत्तर दिलं, तू माझी बहीणच नाहीस, तू माझ्यासाठी देवाने दिलेलं एक खूप मोठं गिफ्ट आहेस. तुझ्या स्वप्नांना उंच भरारी देणं माझं कर्तव्य आहे, असं रवी म्हणाला. वेळ जात होता आणि प्रियाने डॉक्टर बनून गावाचं नाव उज्ज्वल केलं. तिने तिच्या पहिल्या पगारातून रवीची जमीन मुक्त केली आणि त्याला नवे कपडे दिले. रवीच्या डोळ्यात अभिमान आणि आनंदाचे अश्रू होते. प्रिया म्हणाली, दादा, आज मी जे काही आहे ते तुझ्यामुळेच आहे आणि ते तुझ्यामुळे शक्य झालं आहे. रवीने उत्तर दिलं, माझं स्वप्न तर तुला यशस्वी होताना पाहणं होतं आणि आज माझं स्वप्न पूर्ण झालं. या गोष्टीने हे सिद्ध केलं की भाऊ बहिणीचं प्रेम निस्वार्थ आणि अमूल्य असतं. परिस्थिती कितीही कठीण असली तरीही हे नातं प्रत्येक अडचण पार करू शकतं. तर मित्रांनो, ही होती माझी गोष्ट. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.